See my friend, first point is what? Okay, you must understand it. Your understanding is too much important. Already I taught you one thing when I taught you tense. What did I teach you at a time of tense? I taught you if whenever have been, has been, V1 plus ing would come, then that thing denote long period of time. I have taught you already. मी तुम्हाला काय शिकवलं की जेव्हा हॅव बीन हॅज बीन येते आणि V1ला ing लागते तेव्हा तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असते आणि क्रिया भूतकाळात केव्हा तरी सुरू होऊन म्हणजे पास्टमध्ये सुरू होऊन आताही सुरू आहे हे दाखवायचं असते तेव्हा हॅव बीन हॅज बीन येते. शिकवलं आहे तुम्हाला. आय हॅव टॉट यू. जसं मी 2002 पासून शिकवत आलेलो आहे म्हणजे माझी 2002ला शिकवण्याची क्रिया सुरू झाली आणि 2022ला आजही माझी शिकवण्याची क्रिया सुरू आहे. तर मी इंग्लिश कसं बोलेल? आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2002 आणि अंटिल माय ॲक्शन इज इन मोशन. बरोबर आहे. पण समजा एखादी क्रिया आहे जसं माझी 2002ला शिकण्याची क्रिया सुरू झाली आणि 2022पर्यंत सुरू नाही आहे, 2020ला संपली, पण 20 वर्ष मी कंटिन्यू शिकवलं, 18 वर्ष, तर इथे हॅड बीन येईल. मग आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश टू यू टिल 2018. अंडरस्टूड. तर एखादी क्रिया विदाऊट गॅप सुरू आहे हे दाखवताना कधी लक्षात ठेवायचं हॅव बीन हॅज बीन भूतकाळ असेल तर हॅड बीन येते हे दिमागात ठेवायचं. मी डॉक्टर राहिलेलो आहे. तुम्ही समजा आय हॅव बीन अ डॉक्टर असं होईल वाक्य. तर आय हॅव बीन अ डॉक्टर मी का म्हटलं? कारण मी डॉक्टर काही आजच नाही आहो. मी 5-6 वर्षापासून 4 वर्षापासून 3 वर्ष डॉक्टर आलेला. हां, मी डॉक्टर आहे म्हटलं आत्ता, तर आय एम अ डॉक्टर झालं. हे झालं स्टेट ऑफ बिईंग म्हणजे आत्ता आहो मी डॉक्टर. पण मी डॉक्टर राहत आलेलो आहे, मी डॉक्टर राहिलेलो आहे, तर आय हॅव बीन अ डॉक्टर होईल. कळलं का तुम्हाला? मी शिक्षक राहिलेलो आहे तर आय हॅव बीन अ टीचर. आणि मी आता शिक्षक आहे म्हटलं का होईल? आय एम अ टीचर नाव. इज एम आर. कळलं तुम्हाला? जसं मी खेळत आहे म्हटलं तर आय एम प्लेईंग. मी आता खेळत आहे पण मी म्हटलं मी खेळत आलेलो आहे. मी कितीतरी वर्षापासून खेळत आलेलो आहे. कसं होईल? आय हॅव बीन प्लेईंग. पण मी खेळत आहे म्हणजे हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर आय एम प्लेईंग म्हणजे आता खेळत आहे मी. पण मी खेळत आलेलो आहे, नेहमी खेळत राहतो, तर काय होईल? आय हॅव बीन प्लेईंग. कळलं कन्सेप्ट तुम्हाला? कोणते वाक्य का? मी बिमार राहिलेलो आहे, मैं बिमार रह चुका हूँ. कसं होईल? आय हॅव बीन इल. आणि मी आज बिमार आहे म्हटलं काय होईल? आय एम इल टुडे. अंडरस्टूड? कोणते वाक्य घ्या? मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षक राहिलेलो आहे. कसं होईल मग? आय हॅव बीन अ टीचर इन द प्रायव्हेट स्कूल. समजा मी आजच टीचर आहो तर कसं होईल? आय एम अ टीचर टुडे इन धिस स्कूल. कळलं तुम्हाला? तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली की हॅव बीन हॅज बीन हा जो कन्सेप्ट येते हा लंबी कालावधीसाठी क्रिया दाखवण्याकरता येते. बरोबर. तर आपण हा कन्सेप्टला धरून या वाक्यामध्ये हॅव बीन हॅज बीन प्लस एबल टू पाहता. याचा अर्थ होते मराठीमध्ये एखादी क्रिया करण्यास मी आजही पात्र आहे, सक्षम आहे, लायक आहे. तो 2 वाक्य बोलण्यास सक्षम आहे. कसं होईल? तर ही हॅज बीन एबल टू स्पीक 2 सेंटेन्सेस. बरोबर. तो इंग्रजी बोलण्यास सक्षम आहे म्हणजे तो आजही बोलू शकते आणि 2 वर्षापूर्वी बोलू शकतो. त्याच्यात पात्रता तेव्हाही होती आणि ती पात्रता आजही आहे. हाऊ कॅन वी स्पीक इन इंग्लिश? ही हॅज बीन एबल टू स्पीक इन इंग्लिश. आणि तो समजा आत्ता इंग्लिश बोलते जस्ट, तो इंग्रजी बोलू शकतो, तर कसं होईल? ही इज एबल टू स्पीक इन इंग्लिश. आणि तो 2 वर्षापूर्वी इंग्लिश बोलण्यास पात्र होता आणि तो आत्ताही इंग्रजी बोलण्यास पात्र आहे, तर कसं होईल? ही हॅज बीन एबल टू स्पीक इन इंग्लिश. कळलं तुम्हाला? मी डान्स करू शकतो, मैं डान्स करने में सक्षम रहा हूँ. कसं होईल? आता डान्स करू शकतो. कसं होईल मग? आय एम एबल टू डान्स. मी चेस खेळू शकतो. मी जर आता खेळू शकतो तर कसं होईल? आई एम एबल टू प्ले चेस. पण मैं कितने तो भी साल से चेस खेलने में सक्षम रहा हूँ. मैं हमेशा चेस खेलने में सक्षम रहा हूँ. मी नेहमी चेस खेळण्यास पात्र आहे, सक्षम आहे, लायक आहे. काय होईल? आय हॅव ऑलवेज बीन एबल टू प्ले चेस. है ना? तो मुलगी पटवण्यामध्ये सक्षम आहे, हुशार आहे. तर आता हुशार आहे, पहिले नव्हता, तर कसं होईल? ही इज एबल टू काजोल गर्ल्स. आणि समजा तो खूप दिवसापासून सक्षम आहे, तो खूप दिवस तेच काम करतो, कसं होईल?
ही हॅज ऑलवेज बीन एबल टू कॉजल गर्ल्स. CAJOLE, कॉजल म्हणजे पटवणे. अंडरस्टूड. कोणीच मला डान्स बॅटलमध्ये हरवण्यास सक्षम नाही राहिलेला आहे. नो वन हॅज ऑलवेज बीन एबल टू डिफीट मी इन डान्स बॅटल. डान्स बॅटल कॉम्पिटिशन असते, त्यामध्ये आतापर्यंत मला कोणी हरवलेलं नाही आहे. तर नो वन हॅज बीन एबल टू डिफीट मी इन द डान्स बॅटल म्हणजे एखाद्या लंब्या कालावधीपासून ती क्रिया सुरू आहे हे दाखवण्याकरता हॅव बीन, हॅज बीन प्लस एबल टू येते. एबल टू आल्यामुळे सक्षम आहे, पात्र आहे, लायक आहे, योग्य आहे असा अर्थ डिनोट होते. हा टॉपिक आपण थोडा सविस्तर पाहणार आहोत. त्यानंतर सेम टॉपिक आहे हॅड बीन एबल टू, म्हणजे काही कालावधीपर्यंत तो लायक होता, पात्र होता, सक्षम होता, योग्य होता हे दाखवण्याकरता हॅड बीन प्लस एबल टू येते. मग शुड बी प्लस एबल टू हा एक विषय होता. तू एखादी काम करण्यास सक्षम व्हायला पाहिजे, पात्र व्हायला पाहिजे, लायक व्हायला पाहिजे, योग्य व्हायला पाहिजे. आता नाही आहे तू योग्य आहे, नाही आहे, पण व्हायला पाहिजे हे मला दाखवायचं आहे, तेव्हा शुड बी प्लस एबल टू येते. तसं तू इंग्रजी बोलण्यास पात्र व्हायला पाहिजे, कसं होईल? यू शुड बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. तू स्टेजवर भाषण देण्यास सक्षम व्हायला पाहिजे. यू शुड बी एबल टू डिलिव्हर स्पीच ऑन द स्टेज. तू शिकवण्यामध्ये सक्षम व्हायला पाहिजे. यू शुड बी एबल टू टीच. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला सजेशन देत आहे, सजेस्ट करताय, ॲडवाईस करताय, तेव्हा तुम्ही हा शूडचा उपयोग करता. पण इथे शुड बी प्लस एबल टू म्हणजे एखादी गोष्ट करण्यास तू पात्र व्हायला पाहिजे असं सजेशन तुम्हाला कोणतरी देत आहे, तेव्हा तुम्ही शुड बी प्लस एबल टू वापरून इंग्रजी बोलू शकता. त्याचप्रकारे आता मस्ट बी आपण जर घेतो म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे मस्टचा उपयोग कुठे होते? एखादी गोष्ट करणं कंपल्शन आहे, ऑब्लिगेशन आहे, नेसेसरी आहे, म्हणजे ती गोष्ट 100% झालीच पाहिजे. एखादी तुम्हाला तू करच असा सांगते तेव्हा तुम्हाला मस्ट वापरायला लागते. इथं मस्ट बी प्लस एबल टू आला आहे म्हणजे एखादी क्रिया करण्यास पात्र असायलाच पाहिजे, सक्षम असायलाच पाहिजे, सक्षम व्हायलाच पाहिजे हे दाखवण्याकरता आपण मस्ट बी प्लस एबल टू वापरतो. जसं तू इंग्रजी बोलण्यास सक्षम व्हायलाच पाहिजे तर यू मस्ट बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. तुम्ही चांगले वक्ता बनायलाच पाहिजे तर यू मस्ट बी एबल टू बिकम अ गुड ओरॅटर. तुमच्यामध्ये भाषण देण्याची कला यायलाच पाहिजे तर यू मस्ट बी एबल टू गेन आर्ट ऑफ डिलिव्हरिंग स्पीच ऑन द स्टेज. हा पॉईंट झाला क्लिअर. आता एक शेवटचा पॉईंट, याच्यानंतरचा पॉईंट आहे. तुम्ही माहिती आहे इझॅम आर प्लस एबल टू शिकलेला आहे. आता आपण जे पॉईंट शिकत आहोत इथे तो इझॅम आर प्लस स्टील एबल टू शिकत आहोत. हां, इथे इझॅम आर प्लस स्टील एबल टू म्हणजे एखादी व्यक्ती आत्ताही ते काम करण्यास पात्र आहे, अभिभी योग्य आहे, लायक आहे, पात्र आहे. म्हणजे काल परवा तर पात्र होतास, 10 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी पात्र होतास, पण तो आत्ताही पात्र आहे, आत्ताही लायक आहे, आत्ताही तो करू शकते. समजत नाही का? तो आत्ताही इंग्रजी बोलू शकते. तर ही इज स्टील एबल टू स्पीक इन इंग्लिश. ही इज स्टील म्हणजे आतासुद्धा. ही इज स्टील एबल टू स्पीक इन इंग्लिश. कळलं का तुम्हाला? तुम्ही इझॅम आर प्लस एबल टू शिकले, जसं तो डान्स करू शकते. ही इज एबल टू डान्स, बरोबर. पण तो आत्ताही डान्स करू शकते. कसं होईल? ही इज स्टील एबल टू डान्स. तो खेळू शकते. ही कॅन प्ले. ही इज एबल टू प्ले. तो आताही खेळू शकते. बरं, म्हातारा नको समजा त्याला. डोंट अंडरस्टँड हिम ओल्ड पर्सन. तो आत्ताही चांगला खेळू शकते. कसं होईल? ही इज स्टील एबल टू प्ले नाईसली. अंडरस्टूड. एखादी व्यक्ती होऊ शकते खूप वर्षापासून गॅप पडली असेल, शिकला नसेल बरोबर, पण त्याच्यामध्ये आता एवढी क्षमता आहे बरं का तो अजूनही सिनियर लोकांना शिकवू शकते. तर ही इज स्टील एबल टू टीच सिनियर पीपल, सिनियर स्टुडंट. ठीक आहे, तिला क्लासला 2 वर्षाची गॅप पडली पण ती आता इंग्रजी चांगली बोलू शकते बरं. सी इज स्टील एबल टू स्पीक नाईस इंग्लिश. ही इज स्टील एबल टू टीच नाईसली. एखादी गोष्ट तुम्ही आत्तासुद्धा करू शकता, आतासुद्धा म्हणजे ते क्षमता आहे, योग्यता आहे, पात्रता आहे हे दाखवण्याकरता इझॅम आर प्लस स्टील एबल टूचा उपयोग केला जातो. आता एक शेवटचा टॉपिक त्यात राहिला होता, नीड टू बी प्लस एबल टू. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो नीडचा उपयोग. आवश्यकता आहे,
गरज आहे, जरूरत आहे, हे दाखवण्याकरता आपण नीडचा उपयोग करतो. आता इथं नीड टू बी प्लस एबल टू आला. तुम्हाला इंग्रजी शिकण्यास योग्य होण्याची गरज आहे. कसं होईल? यू नीड टू बी एबल टू टीच इंग्लिश. तुम्हाला तुमचं काम करण्याकरता सक्षम होण्याची गरज आहे. कसं होईल? यू नीड टू बी एबल टू डू युअर वर्क युअर सेल्फ. हे कळलं तुम्हाला? त्याला चांगल्या प्रॉडक्टला विकण्याकरता सक्षम होण्याची गरज आहे. काय होईल? ही नीड्स टू बी एबल टू सेल गुड प्रॉडक्ट. सरकारला रोजगार देण्याकरता योग्य होण्याची गरज आहे. कसं होईल? गव्हर्नमेंट नीड टू बी एबल टू गिव्ह एम्प्लॉयमेंट टू द पीपल. आता हे पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला कळले का?